पावसाळा आला की रानभाज्या इकडे तिकडे दिसू लागतात. मग आपलं मनही म्हणतं की कधीतरी येणाऱ्या या भाज्या तर कधीतरी आपण करून तर पाहूयात. असंच मलाही झालं आणि मी आणली ही शेवग्याच्या पानांची भाजी. ती आज आपण करणार आहोत. आधी ही शेवग्याची पाने ती स्वच्छ निवडून घ्यायची आणि त्यानंतर धुवून घ्यायची आणि थोडी थोडी नंतर चिरून घ्यायची. कढईत तेल घालून हे गरम झालं की त्यात जिरे घालायचं, मोहरी टाकायचं आणि तडतडल्यानंतर त्यात कांदा, मिरची, टोमॅटो हे सगळं टाकून परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर त्यामध्ये भाजी घालायची, थोडी ती परतायची आणि झाकण ठेवून थोडा वेळ ही भाजी शिजू द्यायची. नंतर आपले नेहमीचे मसाले घालायचे, जसं की लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि भाजी शिजल्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं भाजी शिजू द्यायची. भाजी आपली शिजली, वरून टाकायचं ओल्या नारळाचं खोबऱ्याचा किस. मी ही भाजी पहिल्यांदाच आणली, पहिल्यांदाच बनवली आणि खाल्ली. पौष्टिक अशी ही भाजी, झटपट होणारी आणि करायला एकदम सोपी आहे. एकदा आणा आणि ट्राय तर करा. जेवणासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या रेसिपी यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.